नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. निवडणूक प्रचारात अंधश्रद्धेचा वापर. वर्षीत भाजप उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचार पत्रिकेवर करणीचा प्रकार. परिसरात खळबळ. वर्षी तालुका वाळवा येथे भाजपचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचार पत्रिकेवर स्मशानभूमी परिसरात करणी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वर्षी गावातील स्मशानभूमी परिसरात थोरात गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशोक पाटील यांच्या प्रचार पत्रिकेवर चटणी, भाकरी, कांदा तसेच हळदी कुंकू ठेवलेले आढळून आले. हा प्रकार आघोरी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. ही कृती नेमकी कोणी व कोणत्या उद्देशाने केली याबाबत संशय व्यक्त केला जात असून निवडणूक प्रचाराला अशा प्रकारे वेगळे वळण देण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. दरम्यान अशोक पाटील समर्थकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. हा प्रकार मानसिक दहशत निर्माण करण्याचा व निवडणुकीत गैरमार्गाने फायदा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. लोकशाही मार्गाने लढा देण्याऐवजी अंधश्रद्धेचा आधार घेणाऱ्या अशा कृत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया समर्थकांकडून देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत असून प्रशासनाने या घटनेची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखणे गरजेचे असताना अशा घटनांमुळे वातावरण दूषित होत असल्याचं मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलं. या घटनेबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे. दरम्यान माहिती मिळताच अशोक पाटील समर्थकांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली. हा प्रकार नेमका कोणी केला याचा शोध घेतला जात आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.